स्वागत आहे सगळे बिग बॉसच्या फॅनचं. मला माहिती आहे आपण सगळे बिग बॉस या सिरियलचे, या कार्यक्रमाचे खूप फॅन आहोत. म्हणून तर आपण इतके आठवडे हा कार्यक्रम पाहत आलेला आहोत. काही ठिकाणी आपल्याला बोर झालं, काही ठिकाणी एक्सायटेड झालं, काही ठिकाणी आपलं मनोरंजन झालं, परंतु तरीही आपण हा कार्यक्रम कधीच पाहायचा सोडला नाही. बरोबर ना? माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा बिग बॉसचे फॅन आहात आणि म्हणूनच आपण हा चॅनल चालवतोय, आपण हे चॅनल पाहतोय, आपण हा प्रोग्राम पाहतोय. काय म्हणताय? तर कसा वाटला तुम्हाला कालचा एपिसोड? म्हणजे प्रभूचं काय, हे कुठलं रूप आपण पाहिलेलं आहे? ये क्या बना दिया है भाई. हां, छोटा बच्चा है, शेंडीवाला बच्चा है. काय कसा अवतार बनवलाय हा प्रभूने? फक्त अटेन्शनसाठी का बिग बॉसने त्याला सांगितलंय? मला कळालं नाही खरंच. तुम्हाला माहिती आहे का प्रभूने हे असं का केलं ते? तन्वीने त्याचं असं काही सजेशन दिलंय का, की हे असं काहीतरी बनवून ये म्हणजे लोकांचं अटेन्शन तुला येईल? तुम्हाला काय वाटतं? तर आता दिवस राहिलेले आहेत कमी आठवडे राहिलेले आहेत. टॉप 10 आपल्याला मिळालेले आहेत. तर काय चाललेलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये? काल आपण पाहिलं की विशालवरती त्याचा जो ग्रुप आहे तो खूप नाराज आहे. कारण विशाल जे भाऊच्या धक्क्यावरती विशालला जे इन्फ्लुएन्स करतो वगैरे, जे जे झालं, संकेतला सांगितलं की तो त्याच्या अंडर खेळतो वगैरे, खूप गोष्टी झाल्या. अनुश्रीचं थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की राखी सांगते की बाबा तुझ्या मित्रांना पुन्हा एकत्र कर, आणि विशाल म्हणतो की मला त्यांची गरज नाही, त्यांना माझी गरज आहे. मी त्यांना सांगून केलेलं आहे, सगळं गंडवलेलं नाहीये. म्हणजे विशालचा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती अनुश्री ऐकते, आणि अनुश्रीला त्याच्यामुळे असं वाटतं की हा खूप अहंकारी आहे, याच्यामध्ये अहंकार भरलेला आहे, म्हणजे याला आमची गरज नाहीये असं अनुश्रीला वाटतंय. याच्यावरती अनुश्री विशालशी जेव्हा बोलते, विशाल, संकेत त्यांचा ग्रुप जेव्हा याच्यावरती डिस्कस करतं, तेव्हा विशाल सांगतो की मला गेमसाठी नाती यूज करायची नाही. तो त्याच्या परीने खूप एक्सप्लेनेशन देतो. अनुश्री तिथे ॲग्री होते, आणि विशाल म्हणतो अरे मला पण फ्रस्ट्रेशन येतं. तर अशा या गोष्टी या ग्रुपमध्ये झालेल्या आहेत, घडत आहेत. परंतु अनुश्री आणि बाकीचे लोक नाराजच आहेत विशालवरती. सागर, संकेत, अनुश्री आणि सगळेजण नंतर आपल्याला डिस्कस करताना दिसतात की बाबा विशाल काही सुधारणार नाही, आणि आपण आता असं वागायचं की बाबा तो आपला यूज करणार नाही, असं सागर सुद्धा म्हणतोय. आणि अनुश्री सुद्धा म्हणते की आपण त्याला आता आपल्याशिवाय तो नाही, म्हणजे त्याच्या जवळ जर 4 लोक जर नसतील तर त्याला काहीच त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती नसणार आहे. तो एवढा पॉवरफुल नाहीये, परंतु जर 4 लोक असतील तर तो ती पॉवर दाखवतो. म्हणजे टोळीमध्ये ना फूट पाडण्याचं जे काम आहे ते बिग बॉसने वेळोवेळी केलेलं आहे. प्रत्येक वेळी टोळी फोडण्याचं काम बिग बॉसच्या ज्या सुगल्या आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि यावेळेस सुद्धा संकेत तुटलेला आहे, अनुश्री तुटलेली आहे, आणि ही टोळी पुन्हा जी आहे ती संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. विशाल पुन्हा एकटा पडणार आहे. हे लोक आता अनुश्री झाली, संकेत झाले, सागर झालं, त्याच्यावरती आता विश्वास ठेवायला तयार नाहीये. विशाल आणि त्याचा ग्रुप राखीला समजावते की बाबा तुझा जो गेम आहे त्याच्यामुळेच त्या ग्रुपचा, म्हणजे काटाचा गेम आहे, राकेशचा गेम आहे, 80% गेम तुझ्यामुळेच आहे. कारण जर राखी आली नसती तर काटाला काहीच दिसलंच नसतं, काटा टीम. तर राखी म्हणते की मी आता निघणार आहे. अनुश्री म्हणते तू किती वेळा निघाली आहेस, पुन्हा पुन्हा जाते तिकडे. आणि इकडे तन्वी आणि यांच्या ग्रुपचं सुद्धा डिस्कशन आपण पाहिलं की राखी तिकडच्या ग्रुपमध्ये गेलेली आहे, आणि ते असं ठरवतात की बाबा राखी जरी इकडे आली नाही तरी पण आपल्या जेव्हा टास्क असेल, गेम असेल, तेव्हा आपण तिला यूज करायचं. म्हणजे बघा इथे यूज अँड थ्रो, जे राखीला जे आहे सगळे ग्रुप जे आहे ते यूज करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आपण पाहिलं की सागरने जे फ्रस्ट्रेशन काढलं त्याच्यावरती संकेत त्यांना विचारतो की खरंच तुम्हाला जायचं होतं का? आणि सागर जे एक्सप्लेनेशन देतो ना ते खरंच खूप म्हणजे विचार करण्यासारखं आहे. की तो सांगतोय की 50 वर्ष आपण जगतो जो प्रवास असतो, आणि इथले जे 50 दिवस आहेत तो प्रवास आणि हा म्हणजे बरोबरच वाटतो, सेम वाटतो त्याला. कारण तो प्रवास असा स्लो चाललेला असतो, हा 50 दिवसातच आपण सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो. आणि त्याला अभिमान वाटतो की 2.5 महिने त्याने इथे काढले बिग बॉसच्या घरामध्ये. आणि जे बाकीचे लोक आहेत, जे यंग आहेत, त्यांना इथे जर चुका केल्या तर कव्हर करायला त्यांना बाहेर वेळ आहे. परंतु ज्यांना, सागरला असं वाटतं की त्यांच्या हातात वेळ नाहीये. जर इथं जर घडी विस्कटली तर परत ती घडी पुन्हा व्यवस्थित करायला वेळ नाहीये बाहेर. असं त्याचं जे बोलणं आहे किंवा विचार आहेत खरंच खूप प्रॅक्टिकल आहे, खरंच आहे. आणि ते इथे जर एकदा इमेज खराब झाली तर बाहेर ती इमेज सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज लागणार आहे. आता विशालच्या ग्रुपचं डिस्कशन आपण आधीच पाहिलं की बाबा अनुश्री खूप डोकेबाज आहे, की ती म्हणते लगेच त्याच्या विरुद्ध जायचं नाही, आपल्याला नॉमिनेशनसाठी त्याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे, आणि तो सुधारला तर ओके, सागर म्हणतोय. आणि अनुश्री मध्ये तो सुधारणार तर नाहीच, परंतु आपला जो तो वापर करतोय ते बंद व्हायला पाहिजे. म्हणजे ह्यांचं हे डिस्कशन झालेलं आहे. संकेत पण म्हणतो की मी शिव्या खाल्लेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे आता आपला स्वतःचा यूज करून द्यायचा नाही, असं सगळेजण जे आहेत ते ठरवत आहेत.
आता इथे ना रेवा आणि राकेशचं एक डिस्कशन आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे रेवा जी आहे ती राकेशला समजावून सांगते की राखी जी आहे ती बाहेर काय आहे ती. म्हणजे राखी बिग बॉसच्या घरामध्ये वेगळी आहे, परंतु बाहेर तिचं एक व्यक्तिमत्व आहे आणि तिला काही फरक पडत नाही. तिचं जे काम आहे, म्हणजे बघा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे रेवाचा. तिचं हे कामच आहे 2-3 महिने बिग बॉसमध्ये घालवायचे आणि त्याच्यावरतीच ती परत बाहेर सुद्धा ड्रामा करून तिथे सुद्धा ती अटेन्शन कॅच करते आणि ती राकेशला समजावते की तिचा काही भरोसा नाहीये. जर इथे ती तुझ्या नावाचं हे करते, बाहेर जाऊन तेच तुझं नाव ती बाहेर यूज करेल किंवा तुझ्यावरती काहीतरी मुद्दा ती बनवेल. त्यामुळे तिच्यापासून सावध राहण्यासाठी रेवा राकेशला सांगते आणि ही गोष्ट राकेशच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. त्याला पण कळतंय की बाबा बाहेर सुद्धा या गोष्टीचा त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर आपण पाहिलं राखी जे आहे सगळ्यांचे कपडे गोळा करते धुण्यासाठी, सगळे साफसफाई करते, सगळं घरातलं काम ती करण्याचा प्रयत्न करते आता, कारण तिला बिग बॉसने भाऊच्या धक्क्यावरती जी बोलणी बसलेली आहे त्याच्या बदल्यात ती करते. आणि इथे सागर म्हणतात की बाबा तू हेच करणार आहे का. तेव्हा ती म्हणते आजच्या एक दिवस मी करणार आहे, ट्रॉफी तुम्ही घेणार आणि मला काय आग लावायला येणार का, असं ती त्याला बोलते. आणि सागरचं जे तिथं मस्करी चालली आहे त्याचा टॉवेल खेचण्याचा प्रयत्न करते आणि संकेत तिला इशारा करतोय की बा हा फॅमिली शो आहे, इथे हे नको करू. म्हणजे इथं तिला थांबवणं खरंच गरजेचं होतं. त्यानंतर बिग बॉस म्हणतात की आत्तापर्यंत आपण कॅप्टन्सीची उमेदवारी वाटत आलेला आहात, आता हे थांबायला हवं. परंतु बिग बॉस ही कॅप्टन्सीची जी सदस्यत्व उमेदवारी आहे तुम्हीच वाटलेली आहे. मागच्या वीकमध्ये सगळ्यांना तुम्ही उमेदवारी दिली होती, ती काही या सदस्यांनी वाटलेली नव्हती. तर चला ठीक आहे, बिग बॉसला स्वतःला सांगायचं होतं बहुतेक की आणि ही ट्रॉफी जी आहे ती वाटली जाणार नाही, स्वतः जिंकायची आहे, फुकटात नकोय काहीच. आणि इथे गोल्डन रेशन कार्ड त्यांना दिलेलं जातं फुकटामध्ये. आणि नंतर जो आहे तो टास्क त्यांचा जो आहे नॉमिनेशनचा तो येतोय. त्याच्या आधी आपण पाहिलं की चपात्यावरनं अनुश्री जी आहे ती दीपालीला बोलतीये आणि दीपालीच्या चपात्या कच्च्या राहतात म्हणून तिला उचकवण्याचा प्रयत्न करते. संकेत पण अनुश्रीला साथ देतोय की जर चपाती राहत असेल तर शिकायला पाहिजे वगैरे. आणि ती दीपाली तिलाच बोलवते की तूच मला शिकव वगैरे. अनुश्री म्हणते मला नाही शिकवायचंय, तू शिकून घे. आणि तिकडे राखी तिला शिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे जी अनुश्री आहे ती दीपालीला उचकवण्याचा प्रयत्न करते. जसं दीपाली पहिल्यापासून करत आली आहे, सगळ्यांना जशी दीपाली उचकवते तसं आता अनुश्री दीपालीला उचकवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतात की टास्क जो आहे तो कठपुतली टास्क. म्हणजे या गेममध्ये कोण कुणाची कठपुतली आहे ते इथे 2 सदस्य मेन्शन करायचे आहेत आणि ते सदस्य जे आहे ते नॉमिनेट होणार आहेत. तर बघा इथे बिग बॉसच्या घरामध्ये कोण कुणाची कठपुतली आहे तुम्हाला काय वाटतं. सगळ्यात पहिलं नाव येतं ते प्रभूचं, कारण प्रभू आपल्याला दिसते की तन्वीची कठपुतली झालेला आहे. दुसरं नाव जे आहे ते संकेतचं येतं, कारण बिग बॉसनेच असं अनाऊन्स केलं की तो इन्फ्लुएन्स झालेला आहे विशालकडनं. परंतु संकेतचा इन्फ्लुएन्स खरंच तुम्हाला वाटतो का, तो कठपुतली आहे असं वाटतो का. कारण दुसऱ्याच आठवड्यात तो कॅप्टन झालेला आहे, त्याने ते सांगितलेलं आहे. आणि पुन्हा तो त्याचा गेम बघितला, त्याचा टास्क बघितला तर तो कठपुतली आहे असं कुठेच वाटत नाही. परंतु तरीही बिग बॉसने त्याला कठपुतली म्हणून एक जो ठप्पा आहे ना तो मारलेला आहे त्याच्यावरती. तर बघूयात आता कोण कुणाला कठपुतली बनवते. तर दीपालीचं पहिलं नाव होतं. दीपालीने ऑफकोर्स संकेतचं नाव घेतलेलं आहे आणि अनुश्रीचं, की हे दोघे जण कठपुतली आहेत. संकेत वादळ घेऊन आला होता असं ती म्हणतीये आणि कुठेतरी कठपुतली सिद्ध होत आहे, कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये म्हणजे आहे, खेळतोय. दुसरं जे नाव आहे अनुश्रीचं, की ती पोळ्याच्या चपात्या ज्या लाटण्याचं होतं ते तिने सांगितलं की बाबा याच्यावरनं तिला कठपुतली वाटते. इथे अनुश्री खूप चांगलं काउंटर करते तिला. दीपालीला गेम कळत नाही हे कुठेतरी सिद्ध होतं इथे, की चपात्यावरनं ती जर हे करते. कठपुतली म्हणजे काय, कठपुतली म्हणजे काय हे जर दीपालीला कळत असतं तर ती स्वतःच कुणाची तरी कठपुतली झाली नसती. तर असं दीपालीने संकेत आणि अनुश्रीला केलेलं आहे कठपुतली म्हणून. आणि इथे अनुश्री सांगते की ती कन्फ्युजनमध्ये आहे खूप. बीबी सुद्धा तिला सांगतात की प्रॉपर रिझन द्या म्हणून, आणि अनुश्री सांगते की नाहीच कळत तुला टास्क. आणि दीपाली इथे फ्रस्ट्रेट झालेली दिसते, मी मूर्ख बाई आहे वगैरे वगैरे. आणि इथे ही फ्रस्ट्रेटेड कठपुतली जी आहे दीपाली ती आपल्याला दिसते आहे. आपल्याला खूप लोक फ्रस्ट्रेटेड झालेले दिसतात इथे. सागर आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं कंटा घरामध्ये फ्रस्ट्रेटेड झालेला, आणि दीपालीला आज आपण फ्रस्ट्रेटेड कठपुतली बघितलेला आहे. त्यानंतर संकेत जो आहे तो दीपालीला कठपुतली म्हणतोय आणि प्रभूचं नाव तर सांगितलेलं आहे. बरेच जण प्रभूचं नाव घेतात कारण तो तन्वीचा ऐकतो, डिसिजन त्याचा स्वतःचा नसतो आणि दीपालीला गेम समजायला वेळ लागतो.
आणि तन्वी आणि राकेशच्या याच्यामध्ये ती एक भाग आहे किंवा तिचा स्वतःचा फ्रंट गेम नाही असं संकेत सांगतो. आणि इथे दीपाली आपल्याला खूप फ्रस्ट्रेटेड झालेली दिसतीये, कारण तिला सुद्धा आतमध्ये कुठेतरी कळतच असेल ना की बाबा आपण या दोघांचंच ऐकतोय, राकेश आणि तन्वीचं. म्हणजे ग्रुप बनवलेला आहे दीपाली ताईने, परंतु या ग्रुपवरती जे डॉमिनेशन आहे ते या दोघांचंच आहे. आणि दीपाली त्याच्यामुळं आतमधनं हल्लेली आहे असं मला वाटतं. आणि ती रडताना दिसते, खूप फ्रस्ट्रेट झालेली दिसतेय. रेवा नाव घेते सागर आणि अनुश्रीचं. म्हणजे सागर जे आहे विशालचं ऐकून जो मागच्या टास्कमध्ये प्रभू आणि रेवा दोघांपैकी त्याने रेवाला त्या गेममधनं हटवलं होतं, त्याच्यामध्ये विशालचं ऐकून केलं असं तो म्हणतोय. आणि त्याचा काही गेम नाहीये, त्रासलेले आहेत. तेव्हा सागर सांगतो की ते सगळेच जण त्रासलेले आहेत आणि विशाल जरी सांगत असला तरी सगळे जे डिसिजन आहेत सगळेजण स्वतःच घेतात. आणि त्यावेळेस संचालक होते सागर, बरोबर. त्यामुळे मला तरी नाही वाटत सागर काही कुणाच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर आहे. आणि दुसरा, अनुश्रीचा गेम दिसत नाही असं ती म्हणते, फ्लिप करते. आणि त्याच्यावरून अनुश्री आणि रेवाचा खूप जास्त वाद झालेला आपल्याला दिसतो. फ्लिप करते, अनुश्री सांगते मी कधीच काटामध्ये नव्हते. राकेश पण म्हणतो की ती नव्हती काटामध्ये. आणि अनुश्री तिला म्हणते की गाढवा समोर वाचली गीता. म्हणजे रेवा आत्ताच आलेली आहे, ती बघून आलेली जरी असली तरी पण तिला बऱ्याच गोष्टी इथे कळत नाहीत असं दिसतंय. तिसरी होती राखी. राखीने दीपालीलाच पुन्हा कठपुतली बनवलं आहे. तन्वीची आणि रेवाची राकेशची कठपुतली आहे. जिथे वजन तिथे भजन, नो गेम. आणि इथे ती म्हणते की मी कुणाचंच ऐकायला आलेली नाहीये. राखी पण म्हणते मी पण नाही आलेले कुणाचं ऐकायला. आणि नाटक करते लागल्याचं, जे विशालकडनं हात तिला लागलेला आहे असं नाटक करते. इथे राखी जे आहे ती मेन्शन करते. दुसरं नाव रेवा, म्हणजे दीपालीची टॅवटॅव करते, जे दीपाली ते सांगते. आणि राकेशला ती हे करते, त्याच्यामुळे राखीला रेवावरती राग आहे. तर राखीने दीपाली आणि रेवाला कठपुतली बनवलेली आहे. सागर रेवावरती खूप चिडलेला आहे, दोघांची खूप बाचाबाची झालेली आहे. आणि तो रेवाचं नाव घेतोय की ग्रुपची कठपुतली आहे. दीपाली सुद्धा 100% दिसत नाही. आणि राकेशच्या आणि तन्वीच्या तालावर चालते. इथं दीपाली पुन्हा फ्रस्ट्रेट झालेली रडताना दिसते. मी छान दिसते, मी साडी छान घातली आहे, मी दिसण्याचा प्रयत्न करते, ॲज अ ह्युमन बिईंग मी खूप चांगली आहे, असं जे म्हणजे आता तिचं फ्रस्ट्रेशन दीपाली ताईचं निघायला लागलेलं आहे. जसं मागच्या एपिसोडमध्ये सागरचं निघालेलं आहे. कारण आता पुढचा गेम जो आहे, लास्ट 10 लोक आता राहिलेले आहेत, याच्यामधनं आता तुम्हाला फायनल 5 मिळणार आहेत. आणि अशी गाळणी लागून आता लोक निघत जाणार आहेत. आणि दीपाली ताईला त्याचंच मला असं वाटतं टेन्शन आलेलं आहे, कारण आता जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता दीपाली ताई पण फ्रस्ट्रेट झालेली दिसते. प्रभू नाव घेतो संकेतचं आणि सागरचं. प्रभू जे आहे आपल्याला बऱ्याच वेळा तो काय बोलतो कळत नाही. आणि तो बऱ्याच गोष्टी सांगतो की राखीला जी शिक्षा दिली ती संकेतनी विशालचं ऐकून दिली वगैरे. आणि सागर जो आहे ते आरबीला जे नॉमिनेट केलं त्याच्यावरनं तो विशालचं ऐकतो असं. म्हणजे सगळेच जण ऍक्च्युली बोलत असतात, पण प्रत्येकाचा डिसिजन स्वतःचा असतो. तर याच्यामध्ये प्रभू किती तन्वीचं ऐकूनच सगळ्या गोष्टी करतो, परंतु तो आता सागरला सांगतोय की तू विशालचं ऐकून करतो. तर ठीक आहे. अनुश्री इथे विशालला सांगते की बाबा तू सगळ्यांनाच म्हणजे तन्वीला आणि राकेशला नॉमिनेट करून टाक, म्हणजे सगळेच नॉमिनेट होते, बरोबर. आणि अनुश्री जे आहे नंतर जी दीपाली आणि रेवाचं नाव घेते, म्हणजे तुझ्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर संपला आहे, संपूर्ण काटाची कठपुतली आहे. तन्वी आणि राकेश प्लॅनिंग करतात आणि तू चालू गाडीमध्ये बसलेली आहेस. दीपालीला खूप आज गोष्टी सुनावलेल्या आहेत. रेवाचं सुद्धा सेम आहे, नो प्रायोरिटी आणि नो गेम, छान आवरायचं फिरायचं, तन्वीला घेऊन बसायचं, एवढाच तिचा गेम आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तन्वी घेते संकेतचं आणि सागरचं नाव. सागर खूप दिसलेला नाहीये आणि फायनल कॉल दुसऱ्याचा असतो, फायनल कॉल असं ती सांगते. आणि संकेतला इथे सगळ्यांनी टार्गेट केलेलं आपल्याला दिसते, कारण तो एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. सगळ्यांना असं वाटतं की संकेत इथनं निघायला पाहिजे. आणि इथे आपण सागर जे आहे ते रेवावरती चिडलेले दिसतात, खूप चीप रिॲक्शन ती देते असं ते म्हणतात. राकेश जो आहे तो सागर आणि संकेतला पुन्हा करतोय, कारण आता काटा टीमने जे आहे ते सागर आणि संकेतला टार्गेट केलेलं आहे. विशालला 3 नावं घेण्याची अनुमती आहे, त्याला तो एक पॉवर मिळालेली आहे. पहिलं नाव तो राकेशला घेतो, कारण गेम दिसत नाही, बॅकफुटवरती खेळतो. आणि इथं एक मेन मुद्दा त्याने सांगितला आहे की राकेश जे आहे ते राखीला म्हणजे राखी जी आहे ती राकेशला चालवते. म्हणजे राखीचे कठपुतली आहे, पिक्चर सारखं चाललंय, पपेट झालंय राखीचा. म्हणजे इतकं विशालने त्याला अगदी एक्सपोज केलेलं आहे राकेशला. आणि राखी सुद्धा इथं आपल्याला रडताना दिसते, परंतु खरंच राखीने त्याला पपेट बनवून ठेवलं आहे. राखी जसं वागते त्याची रिॲक्शन फक्त असते, राकेशचं वागणं म्हणजे तोच फक्त त्याचा गेम झालेला आहे. दुसरं नाव प्रभूचं ऑफकोर्स आणि तिसरं रेवाचं होतं, काट्याची पपेट म्हणतो. तर अशा पद्धतीने नॉमिनेशन जे झालेले आहेत
दीपालीताई, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश. आता याच्यामध्ये फक्त विशाल वाचलेला आहे, तन्वी वाचलेली आहे आणि राखी हे तिघच फक्त नॉमिनेशनपासून वाचलेले आहेत. बाकी सगळे लोक नॉमिनेट झालेले आहेत. तर इथे आपण पाहिलेलं आहे घरामध्ये कोण कुणाची कठपुतली आहे. आता लोकांचं, प्रेक्षकांचं काम आहे की खरे जे कठपुतली आहेत त्यांना या घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणं हे प्रेक्षकांचं काम आहे. आणि खरंच कठपुतल्या गेल्या तरच आपल्याला खरा गेम पाहायला मिळेल. तर नक्की पहा बिग बॉस. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.